नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे अस्मिता आल्यामुळे सर्वजणच खूप जास्त खुश झालेले असतात, कारण आता ती प्रेग्नेंट असते, आई होणार असते आणि पुढील काही दिवस मी अजिबात डाएट किंवा काहीच उपवास तपास करणार नाही. तेव्हा मात्र इथे घरातील सर्व सदस्य खूप खुश झालेले असतात आणि त्यामुळे आता आजी होणार असतं, कुणी मामा काका, त्याचबरोबर कुणी मामी, तर कुणी आता पणजी आजी होणार असतं. प्रत्येकाचं प्रमोशन झालेलं असतं, त्यामुळे हा आनंद मात्र मामा दोघेही खूपच जास्त साजरा आणि सेलिब्रेट करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही आपली प्रतिमा आहे ती आता तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. जो काही नागराज आहे त्यानं मात्र दुधामध्ये काही गोळ्या मिक्स केलेल्या असतात आणि त्या गोळ्या इथे आता मिक्स केलेलं दूध जे आहे ते दूध इथे आता सुमन घेऊन आलेली असते आणि सुमन म्हणत असते, वहिनी तुमच्यासाठी छान कोमट दूध घेऊन आलेली आहे, तुम्ही पिऊन घ्या बरं. सुरुवातीला तर आता प्रतिमा नाही बोलत असते, नको सॉरी, पण मी असं कोमट दूध कधीच पित नाही आणि शिवाय मला जास्त दूध आवडतही नाही. तरीसुद्धा वहिनी तुम्ही एकदा पिऊन तरी पहा, तुम्हाला बरं वाटेल. आणि ह्यांनी हे स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तेव्हाच आता नागराज बोलत असतो, हो तुम्ही ना तुमच्या तब्येतीची काळजीच घेत नाही वहिनी, त्यामुळे मी तुमच्याकरिता हे दूध बनवलेलं आहे, घ्या बरं तुम्ही. आता नागराज असं बोललेला आहे, त्यामुळे आता प्रतिमा म्हणत असते, ठीक आहे तुमचा मान ठेवून मी हे दूध पिते, असं म्हणूनच आता तो दुधाचा ग्लास ती घेत असते आणि नागराज समोरच तो ती दुधाचा ग्लास पित असते. तेव्हा नागराजला खूपच जास्त आनंद होत असतो. तो मनातच बोलत असतो, आता बघा कसं सगळं प्लॅन व्यवस्थित होईल. इकडे मात्र प्रियाला आणि अस्मिताला खूप भूक लागलेली असते, त्यामुळे त्या खोलीत आलेल्या असतात. खरं तर मला ना हा उपवास अजिबातच झेपत नाही किंवा मला हा उपवास करायची सुद्धा इच्छा नाही आहे, असं खूप भूक लागली, अस्मिता प्लीज काहीतरी मागव ना. त्यावर अस्मिता म्हणत असते, अगं असं कुठं पूर्ण आजीने सांगितलेलं आहे की प्रत्येकानेच उपवास करायचा आहे, तुला जर काही खावंसं वाटत असेल तर तू खा. तर इकडे मात्र आता सायलीने अर्जुनसाठी खिचडी आणलेली असते आणि ती म्हणत असते, तुम्ही खिचडी खाऊन घ्या. त्यावर आता चैतन्य म्हणत असतो, ह्या धीराला सोडूनच खिचडी खाऊ घालणार आहेस का. तेव्हाच आता अर्जुन सुद्धा ती खिचडी म्हणत असतो, आम्ही दोघं जसं कॉलेजमध्ये शाळेमध्ये खायचो तसं एकाच प्लेटमधून ही खिचडी खातो. आणि ह्या दोघांचं इथे खिचडी खाता खाताच बोलणं सुरू असतं आणि ते बोलणं म्हणजेच की सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते म्हणजेच की आता जे काही आपल्याला तो पेंडंटचा तुकडा सापडलेला आहे त्याची शोधाशोध करायची. इकडे मात्र आता अस्मिताला डाएट करायचं नसतं किंवा उपवास करायचं नसतं, त्यामुळे तिच्याकडे खूप सारा खाऊ असतो आणि त्यामुळे त्या दोघीजणी खात बसलेल्या असतात आणि सायली विरोधामध्ये कशा पद्धतीने प्लॅन करता येईल, तिला कसं अडकवता येईल याबद्दलच विचार करत असतात. आता हे दोघे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ज्वेलरला बोलवून घेतलेलं असतं आणि जो तुकडा आहे त्याची चौकशी करायला आणि तपासायला सांगितलेलं असतं. तेव्हा त्यांच्याकडून असं समजलं जातं की हे पेंडंट खूप जास्त जुनं आहे, सहसा ही घडण्यावळ आत्ता मिळत नाही. आणि त्याचबरोबर अर्जुन बोलत असतो, हो पण हे कुणाकडे बनवलेलं असेल आणि त्यामुळे जे काही पारंपरिक ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही याची चौकशी करू शकता. आता मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की जो काही प्रिया आणि अस्मिताने आरोप केलेला असतो सायलीने उपवास मोडल्याचा, त्यांचंच भांडं इथे उघड झालेलं असतं. कारण दारामध्ये तन्वी सुभेदार कोण आहेत या नावाचं इथे आता नूडल्स आणि त्याचबरोबर पिझ्झा आलेला आहे असं म्हणता क्षणी आता मात्र सायलीवर करणारी प्रिया आरोप आता मात्र तोंडघशी पडलेली असते आणि हे सगळं काही प्रियाला खायचं होतं आणि तिनं प्रियावर सायलीवरती आरोप टाकलेले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांसमोर प्रियाची नाचक्की झालेली असते. सायली त्या संधीचा फायदा घेते आणि म्हणत असते, तन्वी प्रिया घे लवकर, नाहीतर नूडल्स थंड झाल्यावर चांगले लागत नाहीयेत. आता मात्र इथे ही गोष्ट कल्पनाला सहन होत नसते. हिनंच हे सगळं काही खाल्लेलं आहे आणि ऑर्डर केलेलं आहे आणि शिवाय सगळे आरोप सायलीवरती टाकलेले आहेत. आता मात्र प्रियाचं पितळ जे आहे ते उघडं पडलेलं असतं आणि प्रियाचं पितळ उघडं पडल्यामुळे आता मात्र प्रिया आणखीनच भडकलेली असते, ते म्हणजे सायलीवर. तर प्रेक्षकांनो पाहत राहा ठरलं तर मग.